मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. पहाटेचे 5 वाजलेत. आज ना जे माझे चुलत नणंदबाई वारलेत तर त्यांच्या मातीसाठी जायचं आहे, त्यामुळं लवकर 5ला अलाराम लावून उठले. बाहेर आल्यानंतर छान असं गार वातावरण होतं आणि चला मळ्यात जायचं आहे आणि मळ्यातून मग पूर्ण वस्तीवरलं वाहन केलेलं आहे, तिथून आपल्याला मातीसाठी जायचं आहे. कशाला उठली एवढं लवकर? झोपच येत नाही. आत्यापाशी बसतो ना? नाही येणार आहे का सोबत? आत्यापाशी दादूपाशी बस की. लाडूबाई कशाला उठल्या बाई एवढं लवकर? हे चिमणे अलाराम सोबतच उठून बसले. समर्थ आणि नंदू आत्या झोपल्या होत्या, त्यामुळे लाडूला आम्ही आमच्या सोबत घेतलं आणि मळ्यात घेऊन गेलो. पहाटेचे 5 वाजल्यामुळे ना पूर्ण रोडला अंधार होता आणि कोणी सुद्धा नव्हतं. आणि तसंही ही कॅनलची वाट आहे, इथं जास्त वर्दळ नसतेच आणि आमच्या मळ्यातल्या शेतात किंवा घराकडे जाण्यासाठी हीच वाट आम्हाला आहे. मातीवरून आम्ही आलो आणि समर्थ सम्राट मळ्यातच होते, मी पण मळ्यातच आहे. आल्यावर मग अंघोळ्या केल्या, जेवण केलं. आता पोरांचं दूध गरम करते. जेवण वगैरे सगळं झालं खरं, पण सकाळपासून लाडूची तब्येतच बरी नाही. ही दीदी किती वेळ असताना सायकल घेतली ती ग? 5वी 7. मी लग्न होऊन आली तेव्हा होती बघ, मी नवीन नवरी होती तेव्हा ही सायकल खेळली होती. दादाने घेतली ती नांकुला. कलर मारल्यावर अजून बी सायकल चांगली आहे बरं का. पंक्चर होते का नाही? होय, तू जाते कॉलेजला सायकलवर? माझी तब्येत खराब झाली ग गावाकडं. तिथं किती गोखलं, गावाकडं जायचं खेळायचं आणि आता तब्येत बिघडली अचानकच. मळ्यातल्या घरी नाही टीव्ही नाही ना, डोळा का तसा बारीक करते? कर म्हणा, आम्हाला बोलव की मग नाचायला. वारं सुटलं होतं आणि नेटवरही आज पाऊस दाखवलेला होता. विजा इतक्या कडकडत होत्या, पण लाडूची तब्येत खूपच खराब होती, त्यामुळे आम्ही दोघांनी ना सगळे कामं जिथल्या तिथं सोडले. आहुनला शेवग्याच्या शेंगा ते भरायच्या होत्या, तोडल्याला मार्केटला गाडी जाणार होती, पण लाडूला दाखवणं गरजेचं होतं. म्हणून आमचं जे फॅमिली डॉक्टर आहेत, तर फॅमिली म्हणजे लहान मुलांचेच आहेत आणि पहिल्यापासून तेच आहेत, त्यांना कॉल केला आणि त्यांच्याकडे आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो. लगेच त्याचं सगळं केलं. एका ड्रॉपमध्ये तो बरा झाला. अर्धा पाऊण तास तिथं थांबलो आणि परत आम्ही पावसात गावाकडे निघालो. स्वयंपाक चालू आहे, बाहेर पाऊस चालू आहे. दिदीला तुमते मी भाजते. भाजी बनवायचं आहे अजून. करत नाही का मळ्यातल्या घरी? मग सगळं पप्पाने आणले. दवाखान्यात जाऊन आलं, दवाखाना केला, एखादा खाऊ आणला, तोंडाला चव आणली. बघू बघू. जर ती चपाती रोल केलेली खा. बाहेर इतका विजेचा कडकडाट, वारं सुटलेला आहे, अवकाळी पाऊस आणि आम्ही सगळे घरात, मी समर्थ सम्राट, आहू सुद्धा आले. तर शेवग्याचे पोते शिवून त्यांचं काम झाल्यानंतर तात्या, मोठ्या जाऊबाई, सगळेजण, रोहित, राधा, आम्ही सगळेच होतो घरामध्ये. आणि हे मका सोलून दिले रोहित, तर तेच इथं तव्यामध्ये भाजून चपात्या झाल्यानंतर, कारण त्यांना खायचं होतं, तर थोडेशा मिठाच्या आणि थोड्याशा तिखट सगळ्यांसाठी बनवते आम्ही तेल टाकून छान. तर आमच्यात सगळ्यांना अशा पद्धतीची भाजलेली मका खरंच खूप आवडते. मला सुद्धा आवडते, खूप टेस्टी लागते. लाडूनच काही खाल्लं नाही, त्याची तब्येत बरी नसल्यामुळं. असं पाऊस पडल्यावर मकाचं छान लागते दाणे खायला. नको ना लई, मीठ टाक लवकर. माझ्या एका हातात मोबाईल आहे, एकात उलट नाही. टाक, मिक्स करते. लगेच तिखट पण आहे, थोडं काढते आणि तिखट टाकूया. तेल जास्त झालं का ग?
बस लय नको तिखट. हां बस झालं. गॅस बंद कर. ठसका उठता यायचा आता. दुसरं ताट घे, नाही तर ते पोरांचं प्लेटर काढून तीच घे. थोडं तिखट मी हेच केलंय मिठाचं तुम्हाला. ठेचा इकडं खिडकी बंद आहे, इकडली पाऊस येतोय. नको काय दिसतंय या. ठेचा बनवला होता आणि सोबतच सकाळची वांग्याची भाजी सुद्धा होती, त्यामुळे म्हणलं कोबी बनवूया. आणि सगळ्यांनी मका खाल्ल्यामुळं, मकाचे दाणे भाजले होते ना तेल तिखट मीठ टाकून, तर ते खाल्ल्यामुळे एवढ्या काही जास्त भुकी नव्हत्या सगळ्यांना, म्हणून सुक्कीच थोडीशी भाजी बनवली मस्त अशी. राधा म्हणली का की तुम्ही बनवा, तुमच्या हातची छान लागते. आणि मग इथं मस्त तिखट मीठ हळद आणि थोडंसं शेंगदाणे खोबऱ्याचं कूट टाकलं आणि खालीवरी करून घेतली. याच्यात डाळ ते काहीच टाकलं नाही, थोडंसं पाणी टाकून मस्त अशी मऊसर शिजवून घेतली. बारीक छान चिरली होती राधानं, त्यामुळं ना खालीवरी केली आणि एका वाफेमध्ये मस्त अशी कोबीची भाजी शिजून तयार झाली. आणि आता सगळेजण आम्ही मिळून मस्त असं जेवणार आहोत. तसं तर बाहेर वट्ट्यावरती जेवायचं होतं, पण वारं ते सुटले, त्यामुळे मग आम्ही हॉलमध्ये बसूनच मस्त जेवायला घेतलं. राधानं लगेच इथं शेंगदाण्याचं कूट टाकून ठेचा बनवला, तोपर्यंत भाजी सुद्धा शिजून तयार झालेली होती. चला आता मस्त असं जेवण करूया. टाकलंय व्हिडिओ छान झाली की पण दे. खरं जाऊ मी आले असते तर 10 पती तोडू लागले असते. उद्या म्हणतो ना नाही, मग काय करू, सकाळी लवकर येऊ, पोरं इथे सोडू आणि मस्त तोडू. इथं मळ्यात टीव्ही साठी ना तिखट लागले का राधा? बाहेर जाऊन आ करायचं सोडायला एवढा वाढ नाही वाटली वाटे वांग्याची भाजी द्यायची का? चटणी खा की. तुला काय मागायचं तर तोल असेल.
काबळ नको होतं कलिंग बापाचं बरोबर पण कलिंग पडावं ना आम्हाला कलिंग काय झालं मीठ कमी आहे ना तर मिरच्या कोवळ्या येतील पात्र मग बाळ झोपलं ना बघती त्याला थोडी आधी चपाती खाल्ली बारक्याने त्याला खा म्हणले त्यानं मी सकाळपासून बघितलेलं होतं बघा पण डॉक्टर लय गुण येत आहे बघा आपण एका ड्रॉप मध्ये सम्राट चांगला सांगूरचा जानकर आठपाडीचं बांबुरे 5-7 बाटल्या देतात बघ 1000 रुपये शिवाय बिल होत नाही त्याने एकच बाटली देते ते एकदा 5 रुपये करून नीट 100 रुपये त्याने 150-200 घेतात पण तसंच आहे व त्याला जास्त ही नाही पेशंट पण जे जास्त घेतात तिथेच लोकांची गर्दी पेट्रोल द्या पाहिजे चूक झाली आठवड्यात बी त्याला चांगला पॉईंट नव्हताच वर नसला तर तो सेटल नसला स्टँडच्या खाली होतं जागा मिळायला असते ना फक्त कोणाच लय वेळा अनुभव घेतले मी त्याचा एका औषधातच कवा 2, 3, 4, 5 पाजा लागतो असं नाही आला तर वन BHK घरच बाहेर घेतले त्याला साधा दे की हात धुवायला हात धुवायला त्याला तिथे का टाकले आधी पाण्यात आधी प्यायला दे कुकर भरला की कसं बाय तुला पाहिजे असं पिऊन आणतो म्हणतो बाहेर पाऊस चालू होता वारं इतकं मोठं सुटलं होतं आणि मस्त असं पूर्ण फॅमिली आम्ही सगळ्यांनी जेवण केलं मळ्यातल्या घरी मी आहो राधा रोहित तात्या मोठ्या जाऊबाई माझ्या अंजनाताई समर्थ सम्राट काही जेवला नाही झोपला होता मस्त असं कोबीची भाजी मकाची कणसं खाल्लेली वांग्याची भाजी चपाती भाकरी सुद्धा होती ठेचा सगळ्यांनी मस्त असं जेवण केलं 9 वाजले होते पण आहोंची अजून शेवग्याची गाडी आली नव्हती मार्केटला जाणारी त्यासाठी थोडा वेळ थांब मार्केटला गाडी गेली की पोते टाकले की मग आपण जाऊया तसं तर ते लोक उचलून घेऊन जातात पण सोबत थांबायला पाहिजे मग आम्ही त्यासाठीच थांबलं बरं का पूर्ण गाडी येईपर्यंत सगळ्यांनी जेवण केलं हे बघा
लाडू मस्त असा झोपला होता फॅनच्या वाऱ्याला. गारांचा पाऊस, शोभा म्हणजे झाला हा? खरंच गारा पडले असतील याला. होय या दिवसात होय, आपल्या पत्र्यावर वाजलेलं वाटलं मला टप 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 आहे ना सुरुवातीला. या लवकर गारांचा